त्याचप्रमाणे आताही मला जर तुम्ही संधी दिली तर त्यापेक्षा मी जास्त काम करून दाखवील, ह्या संधीचं पण मी सोनं करून दाखवील. आणि माझ्याप्रमाणेच आपण आपले अक्षय जाधव आहेत, जयश्रीताई चव्हाण आहेत, जर श्याम चव्हाणला जर खरंच श्रद्धांजली आपल्याला द्यायची असली, आदरांजली द्यायची असेल तर त्यांच्या मातृश्रीला आपण न्याय दिला पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो. 50 वर्षामध्ये याच विरोधाकडे नगरपालिकेची सत्ता होती. जे 2001 पासून ते 6 पर्यंत राजभवनी करून दाखवलं. मग 50 वर्षात तुम्ही का करू शकले नाही? तुम्ही काय नगरपालिकेत गोट्या खेळायला बसले होते का? त्यावेळी काय अवस्था आहे शहराची? आपण शहरामध्ये फेरफटका जरी मारून आलो जवळजवळ पावशेर धूळ आपल्या नारड्यात जात असत. पूर्ण शरीर धुळीने माखलेलं असतं. त्याच्यातून श्वसनाचे विकार होतात, खोकल्याचे विकार होतात. प्रचंड प्रमाणात दवाखान्यात गर्दी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि तुमची जी रोजची रोजीरोटी साठी जे तुम्ही पैसे कमवतात ते सर्व पैसे तुम्हाला दवाखान्यातच घालावे लागतात. मला एक प्रामाणिकपणे सांगा, 2001चा काल तुम्हाला आठवत असेल, आपण राजभवनाला निवडून दिलं होतं. किती शिस्त त्या नगरपालिकेत होती. सकाळी कर्मचारी वेळेवर यायचा आणि संध्याकाळी वेळेवर घरी जायचा. कुठल्याही प्रकारचं काम जनतेचं अडत नव्हतं. आता परिस्थिती अशी आहे, जेवढे नगराध्यक्ष राजभवनानंतर होऊन गेले त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला तर केला, पण शहर अतिशय बकाल करून ठेवलं. मित्रांनो, साधा एखाद्या जन्माचा दाखला घेण्यासाठी जायचं असेल तर 1500 रुपये आपल्याकडून मागितले जातात. एवढंच काय, एखाद्याचा मृत्यू झाला असेल, आता मृत्यूची नोंद जरी करायची म्हटली तरी आपल्याकडून 1500 रुपये घेतले जातात. इतके भंगार लोक त्या नगरपालिकेत बसून ठेवले. राजाभाऊंच्या काळामध्ये शिस्त होती. एकाही अधिकाऱ्याची ताकद होत नव्हती पैसे मागायची. आणि जे लोक सर्वसामान्य कुटुंबातले लोक येऊन राजाभाऊला एखादं काम सांगत होते त्याच वेळेस त्या अधिकाऱ्याला बोलून ते काम जाग्यावर मिटवण्याचं काम राजाभाऊ करत होते. आता आपण बघितलं, राजाभाऊंच्या समोरचे 2 उमेदवार धनधान्य आहे, प्रचंड पैसा आहे, प्रचंड पैशाचा उद्मा त्या शहरामध्ये चालू आहे. मला खरं सांगा, तुम्ही चुकून जर तुम्ही त्यांना दोघांपैकी एखाद्याने जर निवडून दिलं तर आपली काय परिस्थिती होईल? कारण आपण बघितलं 9 वर्षापासून नगरपालिकेत विरोधकांची सत्ता आहे. किती प्रचंड प्रमाणात टक्केवारी त्या ठिकाणी चालू आहे. स्वतःच्या बगलबच्चांनाच काम द्यायचं, त्यातलाच कॉन्ट्रॅक्टरचे ठेके द्यायचे, रस्त्याचे ठेके द्यायचे, त्याच्यातून आम्हाला टक्केवारी कमवायची आणि शहरात गुंडगिरी बाळगायची. हे आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे. मला एक सांगा, समोरचे एक उमेदवार आहे काकासाहेब कोयटे, काय परिस्थिती आहे? प्रचंड प्रमाणात चिखलफेक एकमेकांवर चाललेली आहे त्या 2 पक्षांची. मला समजत नाही काकाला कुठून बुद्धी सुचली, या फंद्यात पडले. बरं, आपलं समता नागरिक संस्था सांभाळायचे, ते उभे राहिल्यापासून त्या काकाचे इतके घोटाळे बाहेर आले. अनेक जणांना त्या काकांनी फसवलं, अनेक जणांचे प्लॉट त्यांनी लादले. आपण ज्याला पठाणी वसुली म्हणतो ना, नगरपालिकेच्या चुकून जर नगरपालिकेत त्या काकाला तुम्ही बसवलं तर आता काका गल्ली बोळात फिरताना तुम्हाला दिसते. कसे दिसतात? पुढे ढोल ताशा चालू, काकाचे कार्यकर्ते काका माग प्रचार फेरीमध्ये. त्यांची समता बँकेची वसुली माहिती का तुम्हाला कशी असते? आपले जिल्हा प्रमुख नितीनराव आवताडे आले, त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत. समता बँकेची वसुली माहिती तुम्हाला कशा प्रकारे होते? समता बँकेची वसुली इतकी पठाणी वसुली आहे बंधू भगिनींनो. एखादा कर्जदार असेल
त्याच्या परिस्थितीनुसार तो जर थकलेला असेल तर यांचे वसुली अधिकारी येतात, दमदाटी करतात, पैसे मिळत नाही तर प्लॉट जप्त करतो, नाही तर घर जप्त करतो. वेटिंग धरण्याचा प्रयत्न त्या कर्जदाराला होतो आणि त्यांनी ऐकलंच नाही तर काकाचे वसुली अधिकारी तडामताशा घेऊन त्या कर्जदाराच्या घरासमोर ढोल बडावतात. मला एक सांगा प्रामाणिकपणे, कदाचित हा काका जर तुम्ही नगराध्यक्षपदी बसवला तुमची थकलेली पाणीपट्टी असेल, तुमची थकलेली घरपट्टी असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या घरासमोर हा तडामताशा घेऊन येईल आणि पठाने वसुली करेल. आणि इतका शातीर माणूस आहे. नगरपालिकेत जर त्याला चुकून बसवलं ना, मी तुम्हाला शब्द सांगतो, तुमचे सुद्धा जे आरक्षित घर आहे, काही ठिकाणी घरांच्या जागेवर आरक्षण आहे, ते घर सुद्धा बाळगवण्याला हा कमी जास्त करायचं नाही. म्हणून आपण आपल्या मनात एक गुंजाळ घातली पाहिजे का आपण कोणता उमेदवार निवडून द्यायचा. ज्या उमेदवाराने या नगरपालिकेला शिस्त लावली होती, सफाई कामगार ज्या वेळेस सफाई करायला जायचे त्यांच्या आधी राजा भाऊ तिथं हजर राहायचे. का? तू वेळेवर आला पाहिजे, गल्लीची सफाई वेळेवर झाली पाहिजे, लोकांचं आरोग्य अजिबात धोक्यात येता कामा नये, फवारण्या वेळेवर झाल्या पाहिजे, घंटा गाड्या रोजच्या रोज आल्या पाहिजे. ही शिस्त त्यावेळेस राजा भाऊने लावली होती. मला एक सांगा प्रामाणिकपणे, 9 वर्षापासून आमदाराची सत्ता या तालुक्यात आहे. आपण भयानक काळ कोरोनाचा बघितला. कोरोनाचा काळ इतका भयानक होता, या कोरोनाने माणसात ठेवली नव्हती. आपल्या आईला जर कोरोना झाला ना, तिची पोटची पोरगी किंवा पोटचं पोरग सुद्धा बाहेर पुढे असलं तिला भेटायला येऊ शकत नव्हतं. किंवा आपल्या पोरीला जर कोरोना झाला ना, ती आई रडून रडून धाय रोवले व्हायचे इकडे, पण तिच्या पोरीला ती बघायला जाऊ शकत नव्हती. मला एक सांगा, कोरोना जाऊन आता जवळजवळ 6-7 वर्ष झाले. मी पण माझे वडील कोरोनात गमावले. 6-7 वर्ष झाले. सत्ता कोणाकडे आहे? आमदाराकडे आहे. का हो, एखादा कोरोना सारखा परत काळ जर भयानक आला, या शहराला एखादं सुसज्ज असं मोठं सरकारी हॉस्पिटल नको. त्यावेळेस काय परिस्थिती होती? सगळ्या घरात बसले होते. आमदारांचे माझ्याकडे फोटो आहे. कोरोनाच्या काळात कॅरम घरात खेळताना आमदारांचे फोटो आहे माझ्याकडे. फक्त आणि फक्त या कोरोना काळात तुमच्या मदतीसाठी कोणी धावलं असेल, फक्त आणि फक्त शिवसेना धावली, बंधू बघितले, दुसरं कोणी रस्त्यावर उतरलं नाही. मग पेशंटला ऍडमिट करणं बसतं तर पेशंटला काय सुख सुविधा आहे ते बघण्यापासून तर पेशंट बरं होतं की नाही हे सगळं त्या काळात शिवसेनेने बघितलं. आणि यांनी कोरोना सेंटर काढले त्या काळात विरोधकांनी. बरं, काय त्या कोरोना सेंटरची अवस्था होती? मोठमोठे शेड बांधले आणि 50-50, 100-100 खाटा टाकून दिल्या. खाटा टाकून दिल्या, लोक ऍडमिट असायचे. त्या लोकांना सोयीचा उपचार सुद्धा त्या ठिकाणी मिळत नव्हता मित्रांनो. आणि मोठ्या दिमागाने कोणी आजोबांचा फोटो लाव, कोणी बापाचा लाव, कोणी काकाचा लाव. अरे काय धंदा होता? म्हणजे जनतेवर केलेले उपकार सुद्धा तुम्ही जनतेला सांगतात आम्ही हे तुमच्यासाठी केलं. जनतेसाठी जे करायचं असतं ना, डाव्या हाताचं उजव्या हाताला सुद्धा कळायला नाही पाहिजे. तेच काम राजा भाऊनी केलं मित्रांनो 2001 ते 5 मध्ये. म्हणून मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे, कुणाच्याही भूल धापाला बळी पडू नका. आजची पाण्याची काय परिस्थिती आहे? आमदारकी लागली, आमदाराला वाटलं 5 नंबर तळ्यावर आपल्या आमदारकी काढून घेऊ. 5 नंबर तळ्याला ट्रायल साठी पाणी भरलं, ट्रायल साठी, आणि 1 ते 4 नंबर तलाव भरलेलेच होते त्यावेळेस. मग काय त्याग केला?
तुम्हाला आमदारकी लागली ना दिवसाआड पाणी द्यायला चालू केलं आणि सांगितलं 5 नंबरचा तलाव पूर्ण झालेला आहे, आता तुम्हाला दिवसाआड पाणी. मी बायांच्या डोक्यावरचा हंडा उतरवला, अमुक झालं धमुक झालं. आपणही विश्वास ठेवला, आपल्याला वाटलं अरे वा वेळच्या वेळ पाणी येऊ राहिलं. आपणही भूत आपल्याला बळी पडलो, आपणही पटकन मतदान करून मोकळं झालो. त्यांना 1,00,000 मतांनी आपण निवडून आणलं. काय झालं, आमदारकी झाली. 15 दिवसानंतर परत आपलं पाणी 15 दिवसांनी चालू झालं. आता मला प्रामाणिकपणे सांगा, सगळ्या महिला भगिनी इथं बसलेल्या आहेत, 5 दिवसांनी पाणी येतं की नाही? येतं का दिवसाआड? 5 दिवसांनी येतं की नाही? मग 5 दिवसांनी तुमच्याकडे पहाटे येतं की दुपारी येतं मला माहित नाही. पण जेव्हा आपण ते हंडे खाली करायला जातो, भाऊ त्याच्यात तळात असा गाळ साठलेला असतो, त्याच्यात किडे वळवळ करीत असतात. मग हे सत्ताधारी जर सत्तेत बसलेले, मग हे जनतेच्या भावनेची का खेळताय हा खरंच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपण बरेच वेळेस काय करतो माहिती का, कोणी येऊन ठाकूर मातूर सांगता आता परत येतील ते, आणि स्टेटमेंट पण नाही. नितीन भाऊ, माझ्या ताब्यात नगरपालिकेची सत्ता द्या, तुम्हाला दिवसाआड पाणी देतो. आता परत स्टेटमेंट यायला लागलं. आता कोण त्यांच्या इथं नगरसेवक पदाला उभे माहित नाही, पण आले तर पहिलं ही आठवण द्या भाऊ, तू आमदारकीला असंच बोलला होता, तू आमदारकीलाही बोलला, आता तू आमच्या दारातही येऊ नको. आता आमचा फक्त एकच माणूस राजाभाऊ झावरे, अक्षय जाधव आणि चव्हाणताई, एवढंच बोला फक्त. आणि मी तुम्हाला खात्री देतो, जो 2001 ते 6 पर्यंत जो विकास झाला त्याच्याही पेक्षा डबल टिबल विकास. त्याच्यानंतर राजाभाऊला चान्सच मिळाला नाही, त्याचं कारण सांगतो. नंतर नगरपालिकेची निवडणूक ही नगरसेवकातून म्हणजे निवडून दिलेल्या नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडायची प्रथा पडली. मग यांनी स्वतःचे बगल बच्चे शोधले, हा चांगला तो चांगला असा अजिबात प्रकार नाही. अरे हा आपल्याला जास्त कमावून देईल, तो आपल्याला जास्त कमावून देईल. मग जवळचा माणूस त्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवायचा आणि कोट्यवधीचे काम वरतून सरकारकडून आले का प्रचंड प्रमाणात टक्केवारीचा पैसा कमवायचा आणि तो जनतेला असा इलेक्शनला लावायचा. मला माहिती आहे ना, गेल्या 2 दिवसापासून पैशाचा इतका उत्मात या शहरात चालू झाला आहे. घराघरात कोणी 2-2 हजार रुपये, कोणी हजार रुपये नेऊन टाकत आहे. हे मला माहिती आहे ना. हे कोणाचे पैसे बहिणी भगिनींना? हे पैसे तुमचे. आपण नगरपालिकेचा कर भरतो, आपण पट्ट्या भरतो, त्याच्यातले 1% आपले काम, आपले रस्ते दर्जेदार नाही, त्याच्यातूनच ढापलेला काढलेला हा पैसा तोच आपल्याला द्यायचा, परत सत्ता भोगायची, परत तुम्हाला वेटीस धरायचं. मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, 5 नंबर तलावाचं काम अजून पूर्ण नाही. नितीन भाऊ तुम्हाला भाषणात सविस्तर सांगतील त्याबद्दल. अजून पूर्ण नाही. फक्त भूल थापा द्यायच्या, खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं. म्हणून मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे. येत्या 20 तारखेला मतदान आहे. काय लाटायचं, काय पैसे यायचे त्यांचे घ्या, प्रामाणिकपणे घ्या. आपल्या कष्टाचेच पैसे त्यांनी लाटलेले, काय लागल तेवढे पैसे घ्या त्यांच्याकडून. हे आरामाचे पैसे, आपल्या कष्टाचे पैसे, आपलेच पैसे आपल्याला रिटर्न देता येते. पैसे घ्या. मला दुसरं एक तुम्हाला सांगायचंय, मला आठवलं, इतक्या मोठ्या संख्येने महिला भगिनी इथं उपस्थित आहे. आपल्याला लाडकी बहीण योजना चालू होऊन किती दिवस झाले? 2 वर्ष ना, बरोबर ना? 2 वर्ष. महिन्याला 1500 येतात. कमीत कमी 2 वर्षात प्रत्येकीने 30,000 तर कमवले असेल की नाही मावशी? हे पैसे कोणी दिले आपल्याला? ज्या वेळेस तुमचा लाडका भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं मला माझ्या लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये महिना चालू करायचा आहे. पडले का बंद? अनेक जण म्हणत होते हे इलेक्शन पुरतच आहे,
आता हे 1500 बंद होईल, परत पैसे मिळणार नाही, काही नाही. एकनाथराव शिंदेंनी सांगितलं थोडा दम धरा, हे तर 1500 घ्या, पण माझ्या बहिणीला मला लखपती बहीण बनवायचं आहे, हे त्यांचं स्वप्न आहे बंधू भगिनींना. म्हणून आपण कमीत कमी 30,000 तर कमवले, मग काय यांच्या 1000, 500, 2000 रुपयाला चाटायचं. जो आपली दर महिन्याची काळजी घेतोय त्या भावाची काळजी आपण घ्यायला नको का? आणि कोण आहे समोर बसलेले उमेदवार? हे एकनाथ शिंदेच्याच पक्षाचे आहे ना, शिवसेनेच्या. राजेंद्र झावरे नगराध्यक्ष पदाला उभे आहे, आमचा अक्षय जाधव नगरसेवक पदाला उभा आहे, आमच्या चव्हाणताई नगरसेविका पदाला उभा आहे. हे एकनाथ शिंदेचे माणसं आहे. आणि तुम्हाला तुमच्या वार्डाचा, तुमच्या प्रभागाचा जर विकास करून घ्यायचा असेल तर तुम्हाला यांच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून 20 तारखेला मतदान आहे. आपण मनात खुनगाड बांधा. ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्रावर जाशाल त्यावेळेस फक्त नाव बघत बसू नका. अक्षय जाधवचं नाव बघू नका, चव्हाणताईचं बघू नका, राजाभाऊ झावरेंचं बघू नका. धनुष्यबाण चिन्ह कुठं दिसतं तेच बघा, आणि त्याच्या समोरचं बटन दाबून आमच्या तिन्ही उमेदवारांना तुमची सेवा करण्याची संधी द्या, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही निवडणूक विशेषतः 3 पक्षामध्ये होत आहे. काळे आणि कोल्हे हे त्यांचे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे मुखवटे घेऊन आपल्या समोर आलेले आहेत. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाचं पॅनल आम्ही सगळेजण आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. गेल्या 40-50 वर्षांपासून जर आपण इतिहास पाहिला तर या शहरावरती आणि या तालुक्यावरती या 2 प्रस्थापित नेत्यांनी आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. इथली सगळी सत्ता ही 2 कुटुंबाकडे नेहमी राहिलेली आहे, त्यांनी ठेवलेली आहे. आर्थिक बळावरती ही सत्ता त्यांनी आपली सांभाळलेली आहे. आता काळे म्हणतात गेल्या 40 वर्षापासून नगरपालिका कोल्हेंकडे होती, कोल्हेंनी कुठलाही विकास केला नाही. कोल्हे म्हणतात गेल्या 6 वर्षापासून काळेंनी काही विकास केला नाही. परंतु काळे कोल्हेंवरती आरोप करताना हे विसरतात की काही वर्ष काळेंकडे देखील या नगरपालिकेची सत्ता होती. काही वर्ष काळेंच्या देखील बगल बच्चे या नगरपालिकेच्या सत्तेमध्ये बसलेले होते. काळेंचा देखील नगराध्यक्ष होता, काळेंचे देखील नगरसेवक होते. आणि म्हणून या दोघांनी फक्त जनतेला फसवण्याचं काम केलं, या सत्तेचा दुरुपयोग केला आणि या तालुक्याला, या शहराला विकासापासून वंचित ठेवलं. दोघांनी या तालुक्याचा विकास केलेला नाही. मला सांगा बंधूंनो, फक्त दोघांवरती टीका करायची, निवडणुका आल्या की लोकांपुढे जायचं आणि भूलथापा द्यायच्या. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं, सोशल मीडियावर असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियावर असेल, फ्लेक्स असतील, 4000 कोटीच्या वल्गना झाल्या, 4000 कोटीचा विकास झाल्याच्या फ्लेक्स लावले गेले. त्यामध्ये खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांचे काही कामं होते, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही कामं होते, तेही त्याच्यामध्ये घेतले गेले. 4000 कोटी रुपये म्हणतात कशाला? 4000 कोटी रुपयाचा जर विकास या तालुक्यामध्ये झाला असता, हा तालुका सुजलाम सुफलाम झाला असता. आपले आहेत किती हो? 15 प्रभाग आहेत, 90 गावं आहेत. आणि मग 90 गावांमध्ये 15 प्रभागांमध्ये 4000 कोटी रुपयाची जर कामं झाले असते तर या तालुक्यातली एकही समस्या शिल्लक राहिली नसती. या तालुक्यामध्ये सगळे रस्ते झाले असते, पाण्याचा प्रश्न मिटला असता, या तालुक्यामध्ये सगळ्या सुविधा झाल्या असत्या. परंतु फक्त फ्लेक्सबाजी करायची. आणि म्हणून 4000 कोटी रुपयाचा विकास शोधण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला. तसा संजय काळेंनी देखील केला. संजय काळेंनी कंदील घेऊन या तालुक्यामध्ये फिरले, 4000 कोटी रुपयाचा विकास कुठं झाला म्हणून शोधायचा प्रयत्न केला. त्यांनाही विकास या ठिकाणी सापडला नाही. मी मात्र माझे प्रयत्न चालू ठेवले. आम्ही ग्रामीण भागामध्ये आम्ही विचार करायचो, मी पोयगावचा असल्यामुळे मला वाटायचं पुंतांब्याच्या इकडे कामं झाले असतील, पुंतांब्याच्या लोकांना वाटायचं इकडे चासला कामं झाले असतील, चासच्या लोकांना वाटायचं तिकडे उक्कडगावला कामं झाले असतील, ग्रामीण भागातल्या लोकांना वाटायचं शहरात कामं झाले असतील.
शहरातल्या लोकांना वाटायचं ग्रामीणमध्ये कामं झाले असतील. प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस पाहायची वेळ आली, शोधायची वेळ आली, त्यावेळेस कुठेही ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये कुठेही विकासाचे कामं दिसले नाही. मी मात्र विधानसभा झाल्यानंतर त्याचा छडा सोडला नाही. हे 4000 कोटी रुपयाचा विकास कुठं झाला हा शोधण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. आणि बंधूंनो, मला सांगायला आनंद वाटतो की आमदाराचा 4000 कोटी रुपयाचा विकास मला फक्त 2 ठिकाणी दिसला. एक माहेगाव देशमुखला आमदारांनी बांधलेला 50 कोटी रुपयाचा बंगला आणि मोरीराजनगर मध्ये आमदारांनी बांधलेला, आमदाराच्या पीएने बांधलेला 5 कोटी रुपयाचा बंगला. बंधूंनो, यांचे पीए जर 5-5 वर्षाला 5-5 कोटी रुपयाचे बंगले बांधणार असतील तर सामान्य माणसाने कुठं जायचं? याचा अर्थ या राजकारणामध्ये, या तालुक्यामध्ये चाललेलं काय आहे? या तालुक्यामध्ये फक्त भ्रष्टाचार चाललेला आहे. या तालुक्यामध्ये फक्त सत्ता ताब्यात घ्यायची, सत्तेच्या माध्यमातून शासनाचा निधी आणायचा, त्या शासनाच्या निधीच्या माध्यमातून टक्केवारी गोळा करायची आणि आपल्याकडं धन आणण्या संपत्ती गोळा करायची. पुन्हा निवडणुका आल्या का तेच पैसे लोकांना वाटायचे. अशा पद्धतीचं जे राजकारण चालू आहे, या राजकारणाला कुठेतरी मोठपाती दिली पाहिजे. आणि म्हणून येत्या 20 तारखेला ही खूप महत्वाची संधी आहे. बंधूंनो, आपल्या शहरामध्ये आता 5 नंबरचा साठवण तलावाचा प्रश्न फार ऐरणीवर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 2 विधानसभा निवडणुका झाल्या. या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये या 5 नंबर साठवण तलावाचा प्रश्न गाजला. गेल्या 10 वर्षापासून हा 5 नंबरचा साठवण तलाव पूर्ण होऊ शकला नाही. आपल्या कोपराव नगरपालिकेसाठी शिंदे साहेबांनी 131 कोटी रुपयाची योजना ही मंजूर केलेली आहे. आणि हे 131 कोटी रुपयामध्ये 68 कोटी रुपयाचा हा फक्त साठवण तलाव 5 नंबरचा आहे. आणि मग 68 कोटी रुपयाचा साठवण तलाव गेल्या 10 वर्षापासून फक्त याच्यावरती राजकारण चालू आहे. कोणी म्हणतं मातीचे डंपर मी लावले, कोणी म्हणतं साठवण तलाव मी केला, कोणी फोटो काढतं तिथं जाऊन त्या कामाची पाहणी करतं. प्रत्यक्षामध्ये काम मात्र झालेलं नाही. काम झालं आणि पाणी मिळतंय. आता आमदार म्हणतायत की मी तुम्हाला 4 दिवसाला पाणी देतो, 1 वर्षानंतर मी तुम्हाला रोज पाणी देईल. मला सांगा, आमदाराच्या गावाला, माहेगावला रोज पाणी प्यायला नाही. आमदाराच्या शेजारी जिथं कारखाना आहे त्या कोळपेवाडीमध्ये प्यायला पाणी नाही. हा कोपरावकरांना काय पाणी देणार हो? 5 नंबर साठवण तलावाचं काम किती रुपयाचं आहे? 68 कोटी रुपयाचं. मला सांगा, देशामध्ये राम मंदिर झालं. राम मंदिर 3000 कोटी रुपयाचं आहे. किती वर्षात पूर्ण झालं? 3 वर्षामध्ये पूर्ण झालं. आपल्या शेजारी समृद्धी महामार्ग गेला, नागपूर ते मुंबई 700 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग गेला. 55,000 कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग फक्त 5 वर्षामध्ये पूर्ण झाला. मला सांगा, 55,000 कोटी रुपयाचा रस्ता 5 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतो? 3000 कोटी रुपयाचं मंदिर 3 वर्षामध्ये पूर्ण होतं. 68 कोटी रुपयाचा साठवण तलाव गेल्या 10 वर्षापासून पूर्ण होऊ शकत नाही. याच्यावरनं या लोकांची मानसिकता काम करण्याची नाही, प्रश्न सोडवण्याची नाही, त्या प्रश्नाभोवती राजकारण करण्याची मानसिकता हे 2 नेत्यांची आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला विनंती आहे की गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही वारंवार आपल्या समोर येतोय. मी 2014ला विधानसभा निवडणूक लढवली, माझा पराभव झाला. माझं त्याबद्दल म्हणणं नाही, परंतु या प्रभागामध्ये मी आलो होतो. 2014ला या प्रभागामधल्या समस्या मी जाणून घेतल्या, आपल्याशी इथं लोकांशी हितगुज केलं, इथले प्रश्न समजून घेतले. आणि आता या नगर परिषदेच्या निमित्ताने, अक्षय जाधवच्या निमित्ताने या प्रभागामध्ये माझं अनेक वेळेस येणं झालं. 2014 साली जे समस्या होत्या त्या समस्या आजही कायम आहे. 2014 साली जे प्रश्न या प्रभागातले होते ते आजही कायम आहे. आणि मग विकास कुठे? कोणाचा विकास झाला? या 2 नेत्यांचा विकास फक्त तालुक्यामध्ये होतोय, बाकी आपला कुणाचा विकास या तालुक्यामध्ये होत नाही. आणि म्हणून तालुक्याचे प्रश्न, शहराचे प्रश्न जर सोडवायचे असतील, चांगल्या पद्धतीने या शहराला चांगलं वातावरण तयार करायचं असेल, त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. 2014चे प्रश्न याच ठिकाणी तसे आहेत. मला सांगा, शेजारी आता महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्या ठिकाणी साई तपोभूमी आहे. या 2 नेत्यांना जर प्रश्न सोडवायचे असतील, या 2 नेत्यांना जर काही प्रकल्प उभे करायचे असतील, या 2 नेत्यांना या शहरामध्ये वातावरण चांगलं करायचं असेल तर महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टची 50 एकर जमीन या दोघांकडे आहे, या दोघांनी लाटलेली.
8 एकर जमीन काळेंकडे, 42 एकर जमीन कोल्हेंकडे आहे, शासकीय जमीन आहे. 1955 साली ती महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट त्या मेहता डॉक्टरनी त्यांच्या कोणी वडिलांनी काढली. 30 वर्षाच्या कराराने ती महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टची जमीन त्या ट्रस्टला दिली. तो करार 1985 ला संपला. आज तिथं साईबाबा संभाजीनगरहून शिर्डीला जाताना तिथं थांबले म्हणून साई तपोभूमीचं मंदिर त्या ठिकाणी आहे. आपण सगळे भाविक आहोत, हजारो भाविक आपण भक्तिभावाने त्या ठिकाणी पैसे टाकतोय. काय चालू आहे त्या जमिनीत? त्या साई तपोभूमीच्या शेजारी आमदारांनी ऑफिस बांधलं, ऑफिस केलं आणि राजकीय अड्डा केला. ऑफिस म्हणजे राजकीय अड्डा केला. आमदाराचं ऑफिस म्हणजे राजकीय अड्डा आहे आणि त्या राजकीय अड्ड्याचा खर्च सगळा साई तपोभूमीतून केला जातो. हे आपल्याला मान्य आहे का? आणि मग तुम्हाला जर विकास करायचा आहे, खरोखर शहराचा विकास करायचा आहे, ती 50 एकर जमीन कोपराव शहराला द्यायला अडचण काय? कोपराव नगर परिषदेला द्यायला अडचण काय? का बरं? आपल्याकडं कोणता स्विमिंग पूल आहे? गळका स्विमिंग पूल. नवीन स्विमिंग पूल बांधायची गरज आहे. क्रीडा संकुल कुठेतरी गेले, युवकांना क्रीडा संकुल बांधायची गरज आहे. ट्रक टर्मिनस बांधायची गरज आहे. आपल्याला हजारो कितीतरी 1400 टपरी धारकांचं अतिक्रमण उठलंय, त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. ह्या कामाला ती 50 एकर जमीन कामा येणार नाही का? मग तुम्ही का देत नाही? तुम्ही 50 एकर शासकीय जमीन लाटताय. तुम्हाला कोपराव नगर परिषदेला द्यायची इच्छा नाही. कोपराव नगर परिषदेसाठी खरोखर जर तुमचं प्रामाणिक प्रयत्न असतील, कोपरावचा विकास करायचे प्रामाणिक प्रयत्न असतील तर तुम्ही ती दिली पाहिजे. परंतु यांचं फक्त कोपराव नगर परिषदेवरती निवडणुकीपुरतं पुतण्या मावशीचं प्रेम आहे. आणि म्हणून येत्या 20 तारखेला आता यांच्या भूलथापांना किती दिवस टाकून तुम्ही हे करणार हो? गेल्या 50-60 वर्षापासून तेच करतायत. ते येत आहेत, तुम्हाला थापा मारतायत, तुम्हाला नंतर पैसे वाटतायत, तुम्ही त्यांना मतं देतायत. किती दिवस ते करणार? या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली, या शहरातले रस्ते सगळे धूळमुक्त झालेले. आपण बेट नाक्यावर जाताय, बेट नाक्याचा सांगाडा तसंच उभा आहे. किती 2-4 वर्षापासून सांगाडा उभा आहे. पुंतांबा फाट्यावरचा सांगाडा उभा आहे. त्याच्यामुळे कोपराव शहरामध्ये कोणी येत नाही. कोपराव शहर हे बकाल झालेलं आहे. आमच्या विमलताई सांगत असतात की कोपराव शहरामध्ये मुली द्यायला कोणी तयार होत नाही. एवढी तर अवस्था आहे. आणि मग अशी अवस्था जर असेल तर ही बदलणार कधी? कोपराव शहराचा चेहरा बदलणार कधी? कोण बदलणार? आणि मग हा चेहरा बदलायचा असेल तर आपल्याला कोणता तरी निर्णय घ्यावा लागेल, ठोस निर्णय घ्यावा लागेल. आणि म्हणून आपण, मला सांगा, गेल्या 25 वर्षामध्ये या शहरामध्ये जे नगराध्यक्ष झाले, कुणाचं नाव घेतलं जातं? 25 वर्षामध्ये कुणाचं नाव घेतलं जातं? 2001 ते 2006 फक्त राजेंद्र झावरे. राजेंद्र झावरेंनी जर 5 वर्षामध्ये चांगलं काम केलं तर पुढच्या 20-25 वर्षाचे लोक होते त्यांना का नाही करता आलं? राजेंद्र झावरे काळे कोल्हेंच्या विरोधात होते, शिवाय वरती सरकार विरोधात होतं. बस विरोधी सरकार असताना जर राजेंद्र झावरे चांगलं काम करू शकतात तर आता एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पाठीशी आहे आणि मी त्यांच्या बरोबर आहे. 2001 ला तुमचा योगायोग आहे. 2001 ला नामदेवराव अण्णा परजणे तुमच्या बरोबर होते, विखे साहेब तुमच्या पाठीशी होते. मी काय नामदेवराव अण्णा बरोबरी करणार नाही. नितीन अवताडे तुमच्या बरोबर आहे, एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी आहे. आमची रास एकच आहे. नामदेवराव अण्णांची आमची रास आहे की मी बरोबरी करणार नाही. आणि म्हणून तुमचा विजय हा निश्चित आहे. एक चांगला सक्षम उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही दिला पाहिजे, त्याला उमेदवार दिलं पाहिजे. त्यांना त्यांच्याबरोबर त्या नगरपालिकेमध्ये पूर्ण सत्ता, पूर्ण नगरसेवक जे धनुष्यबाणाचे आहे त्यांना निवडून दिलं पाहिजे. आमचा उमेदवार कसा आहे? नो रिझन, ऑन दी स्पॉट डिसिजन. तुम्हाला हे जर नगराध्यक्ष निवडून दिले, काळेंचा नगराध्यक्ष निवडून दिला तर तुम्हाला जर काम घेऊन गेले तर त्यांना दादांना विचारावं लागेल. कोल्हेंचा नगराध्यक्ष निवडून दिला तर ते भैयाला विचारावं लागेल. आमच्या उमेदवाराला कोणाला विचारायची गरज नाही. नो रिझन, ऑन दी स्पॉट डिसिजन. आणि म्हणून येत्या 20 तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे यांना निवडून देऊन त्यांच्याबरोबर बहुमतासाठी संपूर्ण धनुष्यबाणावरती उभे असलेले उमेदवार निवडून द्या. अक्षय जाधवला निवडून द्या, जयश्रीताई चव्हाण यांना निवडून द्या. एवढीच विनंती आपल्याला करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतक्या वेळ आपण ऐकलं सर्वांनी की 2001 साली तमाम मायबाप जनतेने आपलं पवित्र मत
राजाभाऊंच्या पारड्यात देऊन आदरणीय राजाभाऊ झावरे यांना 2001 साली या नगर परिषदेवर पाठवलं.